नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाहीत. आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर, निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजफाटा घेऊन, तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं. त्या पक्षाच्या खात्यातून, त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत. नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून, सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत, घोषणा करतायत. त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो. यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे? नोटिसा फक्त आम्हालाच येणार? प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन, हा भ्रष्टाचार नाही? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही. हा सगळ्यात मोठा करप्शन, भ्रष्टाचार आहे. आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे, काय शोधायला येतात? जमिनी शोधायला येतात. अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे, कोणती शिल्लक आहे का, ते वरून पाहणार आहेत का? गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं, नरेंद्र मोदी यांनी, अमित शहा यांनी मुंबई विकली. गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला. धारावी विकली, मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले. आता मोदी 10 सभा घेऊन काय करणार आहे? अजून त्यांना काय विकायचं आहे? पण एक लक्षात घ्या, मुंबईत 10 नाही 100 सभा घेऊ द्या. मुंबईच्या जनतेने ठरवलंय की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची. देशातून होतेच आहे, पण मुंबईत 10 सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही. ती काळ्या दगडावरची रेख. आणि निवडणुकीची आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे. देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडता, आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता, प्रोटोकॉल हा तसाच राहतो. त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईपर्यंत पंतप्रधान नाव म्हणजे दुसरा बदलत नाही. म्हणजे 4 जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात. म्हणून ह्यांनी कितीही नाक रगडलं, कितीही शेवण्यासारखा रडत बसले, कितीही दावई शोध घेत बसले, तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणी महत्व देत नाही. कालच्या इंडी आघाडीच्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं, साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांनी काढायला लावलं. त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली. आणि इलेक्ट्रॉल बॉन्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर, बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर चर्चा करा. मग उभाटाला जे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना. त्या देणगीदार कंपन्या नेमकं कोण आहे, त्यांची जी यादी आमच्याकडे आहे, ते उभाटाला दिलेले इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात
ज्यांना इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत? त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कोविडच्या काळात माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहीत नाहीये की या देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं, देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा. अरे नटरंगी नाच्या, या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेनी तोंड फोडल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा प्रकारची घृण कृत्य जर संजयजी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संजय तुला मी सांगतो, तुला सोडणार नाही.